नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मला कल्पना आहे की व्हिडिओची क्वालिटी ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही. मी सध्या प्रवासामध्ये आहे आणि जी काही तुटपुंजी साधनं माझ्याकडे आहेत त्याच्यामधून हे व्हिडिओ बनवते आहे. विषय अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याच्यावरती थोडीशी टिप्पणी करावीशी वाटली. म्हणून हे अगदी महत्वाच्या विषयांवरती स्पर्श करावा म्हणून तेवढ्या पुरतच चॅनेल चालू ठेवावा अशी कल्पना आहे. आणि पहिला जो मी व्हिडिओ केला तो आपले अधोरेखितकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांना विनम्र श्रद्धांजली वाहण्यासाठी. आणि आजचा हा दुसरा व्हिडिओ बनवते आहे तो पाकिस्तानची इराण संघर्षामधली अतिशय संशयास्पद भूमिका याच्यावरती बोलणं आता क्रमप्राप्त झालेलं आहे. इराण हा पाकिस्तानचा दोस्त म्हटला पाहिजे. दोस्त कशासाठी? कुठल्या संदर्भाने? म्हणजे तसं त्यांच्यामध्ये जसं वेळ्याभोपळ्याचं सख्य आहे तसंच एक शत्रुत्व आणि मित्रत्व या दोन्ही शेड्स ज्या आहेत त्या तुम्हाला पाकिस्तान इराण या संदर्भामध्ये दिसतील. म्हणजे असं आहे की इराणमध्ये जे शिया राहतात ते शिया पाकिस्तान मधल्या शियांच्या समर्थनासाठी कायम उभे राहतात आणि पाकिस्तानचे शिया सुद्धा इराणकडे त्यांचा ओढा अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं. तेव्हा हे एक वेगळं नातं या दोन देशांमधलं जरी असलं तरी देखील त्या पलीकडे जाऊन इराण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो आण्विक दुवा आहे तो अतिशय गहिरा असा संबंध होता. म्हणजे असं की इराणनी जेव्हा आपल्या अणु कार्यक्रमाला सुरुवात केली त्यावेळेला त्यांना अगदी बिनशर्त पाठिंबा देणारे किंवा मदत करणारं जर का राष्ट्र कोण असेल तर ते पाकिस्तान होतं. पाकिस्तानचे एक्यू खान हे इराणला उघड उघड मदत करत होते. इराण वेगवेगळ्या प्रकारे ही मदत पाकिस्तानकडून दिली गेली आणि त्यामुळे एक प्रकारे या दोन देशांमध्ये एक घनिष्ठ असे संबंध या विषयामध्ये खास करून दिसून येतात. हे नेमकं पाकिस्ताननी का केलं, कसं केलं ह्याबाबत आज आपण बोलणं अतिशय कठीण झालेलं आहे. कारण इराण हा खरं म्हणजे बऱ्याच काळापर्यंत हा रशियाच्या जवळ होता, तर पाकिस्तान हा अमेरिकेला जवळ होता. आणि मग अशा प्रकारे आपल्याकडचं अणुतंत्रज्ञान हे इराणला द्यावं असं पाकिस्तानला का वाटलं असेल? कदाचित एकच कारण उद्भवतं ते म्हणजे आर्थिक मदत. कारण पाकिस्तान सारखा देश हा हात पुढे करून भीक मागायला कोणाकडेही तयार असतो तसा तो इराणकडेही गेला असेल. इराणनी मदत करावी, त्यांच्याकडून काही पैसे मिळवावेत म्हणून देखील अशी मदत पाकिस्तानने इराणला केलेली असू शकते. परंतु ही वस्तुस्थिती आहे की या दोन देशांमधले जे संबंध आहेत ते अतिशय गहिरे या विषयामुळे होते. दुसरा एक संदर्भ महत्वाचा आहे की इराण मधलं जे खनिज तेल आहे ते खनिज तेल बेकायदेशीररित्या म्हणजे अगदी तस्करी करून पाकिस्तानच्या हद्दीत आणलं जायचं आणि त्याची ज्याला म्हणतो आपण समांतर अशी अर्थव्यवस्था असावी अशा पद्धतीने हे आयात केलेलं तेल जे आहे ते पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये चांगलंच मुरत होतं. हे दोन अतिशय ढोबळ संदर्भ तुम्हाला सांगितले. नेहमी तुम्ही जर का पाकिस्तान टीव्हीवरच्या चर्चा ऐकल्या असतील तर त्याच्यामध्ये ते नेहमी असं सांगता अगदी अभिमानाने पाकिस्तानी अँकर बोलताना तुम्ही बघितले असतील की नाही नाही आमचे आणि इराणचे तर अतिशय महत्वाचे संबंध आहेत आणि असे इराणी लोकांना आम्ही सोडून देणार नाही. आमचं सख्य इतक्या लवकर बिघडण्यासारखं नाही. जरी भारत मध्ये असला आणि इराण भारत दोस्ती असली तरी देखील इराणला पाकिस्तानची जी मदत त्यांना झाली आतापर्यंत त्याचं स्मरण आहे आणि तो भाग जो आहे तो अतिशय वरचा लेव्हलचा ठरेल, त्याचा हात वर असेल असा विश्वास या अँकर्सच्या तोंडाने ऐकला असेल तुम्ही. जेव्हा अँकर्स असं बोलतात तेव्हा त्यांच्या जनतेच्या मनामध्येही त्याच भावना होत्या आणि राजकारणी वर्तुळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या चर्चा होत्या असं आपल्याला दिसून येतं. ही बॅकग्राऊंड तुम्हाला अशासाठी सांगितली की पाकिस्तान आणि इराण हे संबंध काही दुरावलेले नाहीयेत. अतिशय जवळचे संबंध असलेले दोन देश आहेत. पण दुर्दैव कसं असतं बघा, वेळ कशी आलेली आहे पाकिस्तानवर बघा. आजची त्यांची जी आर्थिक हालाकी आहे
या हलाखीच्या संदर्भामध्ये तुम्ही बघाल तर त्यांना अमेरिकेने 4-2 फटकारे टाकून त्यांना उभे केलेले आहेत. म्हणजे पहिली स्टेप झाली ती पाकिस्तान मधले सगळे त्यांचे जे अण्वस्त्र होती, ती अण्वस्त्र नष्ट करण्याचा जो एक भारतीय ऑपरेशन सिंदूर मधून झालेला प्रयत्न आपल्याला माहिती आहे. असं म्हणतात की पाकिस्तानमध्ये जी अण्वस्त्र ठेवली गेलेली होती, त्याच्यामधली एक टॅक्टिकल अण्वस्त्र सोडली, तर उर्वरित जी अतिशय कन्व्हेन्शनल प्रकारची जी वॉरहेड्स होती, ती मुळात अमेरिकेचीच होती असं आज म्हटलं जातंय. पण टॅक्टिकल वॉरहेड्स जी पाकिस्तानची होती, ती सुद्धा नष्ट करणं हे एक महत्वाची पायरी होती आणि ती पायरी भारताने ते काम अतिशय चोखपणे पार पाडल्यानंतर अमेरिकेला इराणकडे आता लक्ष वळवणं शक्य झालं आणि म्हणून इस्रायलनी ट्रम्प यांनी 2 महिन्यापूर्वी इशारा दिलेला होता इराणला की 2 महिन्याच्या आत हा प्रश्न सेटल करा. इराणला अण्वस्त्र बनवता येणार नाहीत. ही माझी अट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही अटी असतील, ज्या काही मागण्या असतील त्या इराणनी आपल्या वाटाघाटींमधून आमच्या कानावर आणाव्यात आणि त्याच्याबद्दल विचार केला जाईल. याला दुसरी बॅकग्राऊंड अशी आहे की ओबामांनी एक करार केलेला होता इराणशी आणि त्या करारामुळे इराणला खूप मोठं स्वातंत्र्य मिळालं आणि न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी जे महत्वाची पावलं उचलायची होती ती त्या करारामुळे शक्य झाली आणि ह्याच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी तेव्हा सुद्धा म्हणजे 2016 साली सुद्धा आक्षेप घेतलेला होता. त्यानंतर त्यांनी मध्य पूर्वेच्या राजकारणामध्ये काही दमदार पावलं टाकली. पण पुन्हा एकदा बायडेन सरकार आल्यानंतर ट्रम्प यांनी लावलेले आर्थिक निर्बंध सैल केले गेले. इराणला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळालं आणि हा अणु कार्यक्रम जो आहे तो पुन्हा त्याला एक नवा रेटा इराणने दिलेला आपल्याला दिसतो. आता पुन्हा ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपलं जी मूळ भूमिका आहे त्या भूमिकेवर चालण्याचा प्रयत्न आता केलेला आहे. ट्रम्प यांनी 2 महिन्यापूर्वी ही ताकीद दिल्यानंतर जवळजवळ 5 ते 6 बैठका झाल्या आणि त्याच्यामधून इराण आपली भूमिका मांडत होतं. जेव्हा हे स्पष्टपणे लक्षात आलं की बोलण्यांना काही दिशा मिळत नाहीये, कुठेही पूर्णविराम मिळत नाहीये, तेव्हा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ट्विट करून म्हटलं की इराणनी भरपूर प्रयत्न केले. त्यांनी देखील ह्याच्यावर तोडगा काढण्यासाठी 6 बैठकांमधून ते हजर राहिले. परंतु अखेर मी जी डेडलाईन दिलेली होती 2 महिन्याची, त्याच्या अगोदर त्यांना हे काम पूर्ण करता आलेलं नाहीये. तेव्हा सबब आता इराणच्या अणु कार्यक्रमाचं काय करायचं ह्याचा निर्णय आम्ही घेऊ. तुम्हाला दिसेल की इराणकडे अण्वस्त्र असू नयेत ही जशी अमेरिकेची भूमिका आहे, तशीच ती इस्रायलची भूमिका आहे आणि इस्रायलची भूमिका ही केवळ एक तात्विक भूमिका म्हणून नसून तो त्यांच्या अस्तित्वाशी जोडला गेलेला प्रश्न आहे. ह्या संघर्षामध्ये भारताने कोणाची भूमिका स्वीकारावी हा भाग अतिशय अलाईद आहे. पण एक लक्षात ठेवा की इराणनी जर का वारंवार धमक्या दिल्या नसत्या आणि इस्रायलला पृथ्वी तलावरून त्यांचं नाव पुसून टाकू म्हणून जर का भूमिका स्पष्ट केली नसती तर त्यांच्यापर्यंत ही कारवाई आलीच नसती असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु इराणनी तो मार्ग न स्वीकारता त्यांनी 3-3 प्रॉक्सीज तयार केले. आपल्यासाठी लढाऊ असलेल्या अशा संघटना हमासच्या रूपाने उभी केली, हिजबुल्लाच्या रूपाने उभी केली आणि खाली हुदींच्या रूपाने उभी केली. अशा तऱ्हेने ही सगळी मंडळी यांचं सगळं आक्रमण ही इस्रायलवर सोडायची आणि या तिघांच्या मागे आर्थिक ताकद आणि दारुगोळा आणि इतर ट्रेनिंग हे सगळं उभं करायचं हे जे खेळ इराण खेळला हे अंतिम टप्प्यात आले तरी देखील त्यांना आवरता आले नाही. 7 ऑक्टोबरचा जो हल्ला झाला जवळजवळ 2.5 वर्षापूर्वीचा, त्याच्याही मागे इराणची शक्ती होती हे आता स्पष्ट झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही वारंवार अशी भूमिका घेता की आम्ही अण्वस्त्र वापरू पण इस्रायलचं नामोनिशाण उरणार नाही, त्यावेळेला मग तुमच्या अणु कार्यक्रमावरती जर का कोणी बोट दाखवलं तर तुम्हाला वाईट वाटता कामा नये. आणि इस्रायल हा अतिशय गंभीर देश आहे.
स्वतःच्या अस्तित्वाबद्दल त्यांनी गंभीर असायलाच पाहिजे आहे. आणि ते तसे आहेत आणि म्हणूनच ही कारवाई इस्रायलने सुरू केली. इस्रायलने ज्या वेळेला तिथे हाहाकार झालेला आहे असं म्हणतात, त्याच्यावरती मी पूर्णपणे विश्वास ठेवते असं नाही. कारण इराण हा अतिशय एक विशाल देश आहे. त्यांचा जो अणु कार्यक्रम आहे, तो त्यांनी इतका विखरून ठेवलेला आहे. इतक्या ठिकाणी ते सगळं विखरलेलं आहे, की तुम्हाला 5, 6, 7 ठिकाणी हल्ले करून तो संपुष्टात आणणं कठीण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, की इराणला अखेर ते तंत्रज्ञान कळलेलं आहे. ज्यांना टेक्नॉलॉजी आत्मसात करता आली, तुम्ही त्यांची सगळी केंद्र उधळून लावाल, सगळं नष्ट कराल. पण ते पुन्हा एकदा ते सुरू करू शकतात कारण त्यांना ते तंत्रज्ञान कळलेलं आहे. तेव्हा इराणकडून हे सगळं होईल का नाही वगैरे, इस्रायलचे हल्ले यशस्वी होतील का नाही, हा एक सगळा वेगळा भाग आहे त्याच्यामधला. पण ह्या संघर्षामध्ये ज्या वेळेला इराण सापडला, तेव्हा अर्थातच इराणची ही अपेक्षा होती, की पाकिस्तानने आपल्याला मदत करावी. कारण अनेक वेळेला इराणनी देखील पाकिस्तानला मदत केलेली आहे, परंतु तसं घडलेलं आपल्याला दिसत नाही आज. या महत्वाच्या संघर्षामध्ये इराणवरती हल्ला करणाऱ्या इस्रायलच्या विरोधामध्ये पाकिस्तानने उभं राहावं, ही इराणची अपेक्षा धुडकावून लावली गेलेली आहे. असं दिसून येतं, की पाकिस्ताननी आपली ताकद जी आहे, ती अमेरिकेच्या मागे उभी केली. मी अमेरिका, इस्रायल असे जे आलटून-पालटून जो उल्लेख करते आहे, त्याचा अर्थ समजून घ्या, की हा जो सगळा संघर्ष आहे ना, त्याच्यामध्ये वाटाघाटींचा मार्ग, डिप्लोमॅटिक मार्ग, राजनयिक मार्ग ज्याला म्हणतात, तो सगळा अमेरिका सांभाळते आहे. तर प्रत्यक्ष युद्धभूमीवरती युद्ध करण्याचं काम हे इस्रायल पार पाडतोय. तेव्हा हे दोन देश एकत्र येऊन एक दिलानी ही मोहीम चालवत आहेत. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा इराण सापडला, तेव्हा पाकिस्तान खरं म्हणजे इराणच्या बाजूने उभा राहू शकला असता. त्यांच्या संबंध कसे आहेत त्याचे संदर्भ मी तुम्हाला दिले. पण तसं होऊ शकलं नाही. कारण पाकिस्तान आज इतका अडचणीत आलेला आहे. आर्थिक अडचण तर आहेच, लष्करी दृष्ट्या सुद्धा अडचण आहे. भारताने त्यांच्या एकंदर ती जी काही पत होती, मान सन्मान होता, तिची धुळधाण उडवून टाकलेली आहे. इभ्रत पूर्णपणे नष्ट झालेली आहे. अशा अवस्थेमध्ये पाकिस्तानला अमेरिका सांगेल त्या डॉटेड लाईनवर सह्या कराव्या लागतात. आज अमेरिकेने पाकिस्तानवरती ही जबाबदारी टाकलेली आहे, की तुमच्या हद्दीत राहा आणि तुमची विमानं तिथे उडती ठेवा, जेणेकरून तिथून जो टेक्निकल इंटेलिजन्स तुम्हाला कलेक्ट करता येईल, गोळा करता येईल, तो करून आमच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजेच इस्रायल ज्या सामरिक हालचाली करत आहे, त्याला रोखण्यासाठी इराण जे जे काही करू बघतो आहे, त्याची बित्तम बातमी आपल्यापर्यंत यायला पाहिजे आणि त्याचा एक मोठा सोर्स पाकिस्तान असू शकतो, हे अमेरिकेला माहिती आहे आणि म्हणूनच पाकिस्तानला हाताशी धरून ही स्टेप जी आहे ती अमेरिका पूर्ण पाडते आहे. तेव्हा या संघर्षामध्ये दुतोंडी असलेल्या पाकिस्तानची खरं म्हणजे पंचायत झालेली आहे, पण त्यांना पर्याय नाही म्हणून ते पाकिस्तान सोबत अमेरिकेसोबत जाताना आपल्याला दिसतायत. ही जी दुतोंडी भूमिका आहे त्याच्यामधून प्रत्येक पाकिस्तानचा दोस्त म्हणवणारा जो कोणी देश या पृथ्वी तळावर आहे त्यांना समजायला पाहिजे की हा पाकिस्तान जो आहे तो त्या माकडीणीच्या कथेप्रमाणे आहे. आपला जीव जायची वेळ आली की माकडीण पिल्लाला आपल्या पायाखाली घालते. हा इतिहास हा पाकिस्तानच्या बाबतीत खरा आहे ही गोष्ट. आणि हाच अनुभव आज इराणला येताना तुम्हाला दिसून येईल. पाकिस्तानची ही जी संशयास्पद भूमिका आहे ती एक्सपोज करणं महत्वाचं आहे. त्याचं कारण इथे भारतामध्ये जे अनेक पाकिस्तानी समर्थक आहेत, जे काही पाकिस्तान करेल त्याचं समर्थन करणारे लोक आहेत, त्यांना दुतोंडी पाकिस्तान कसा वागतो हे कळण्याची गरज आहे. भारतामध्ये अनेक मोठी प्रजा आहे शिया, त्यांना देखील पाकिस्तान आज इराणशी कसा वागतो हे समजायला पाहिजे. या सगळ्या संघर्षामध्ये मोदींनी पुन्हा एकदा संयमाची भूमिका घेऊन संघर्ष टाळता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत म्हणून आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आज ट्रम्प देखील तेच बोलतायत. त्यांनी इस्रायलला ताकीद दिलेली आहे की जेवढे हल्ले झाले तेवढे पुरे, आता पुढे जाऊ नका. इराण वाटाघाटीसाठी तयार होईल आणि त्याच्याकडून करार करून घेणं महत्वाचं आहे.
इराण बेचिराग करणं हा हेतू नाहीये, तर अणु करार व्हायला पाहिजे. आणि नंबर 2, इराणमध्ये रेजिम चेंज व्हायला पाहिजे, म्हणजे राजवट बदलली पाहिजे. या दृष्टिकोनामधून हा संघर्ष सुरू झालेला आहे आणि त्याच्यासाठी पाकिस्तानला घोड्यावर बसवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा पूर्णपणे पाकिस्तानला नग्न केला. त्यांच्या अण्वस्त्रांचा सोक्षमोक्ष लावल्यानंतर अमेरिका तिथे वळली. त्याच्यामध्ये त्यांनी मदत पाकिस्तानचीच घेतलेली आहे. तेव्हा इराण मधली कारवाई जर का संपली तर पुढे काय होईल, असा कोणाला प्रश्न पडला असेल तर मी त्यांचं लक्ष वेधू इच्छिते ते उत्तर कोरियाकडे. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मध्यस्थीनी म्हणजे त्यांना सुळावर चढू तुला म्हणून धमक्या देऊन, ते म्हणतात ना, ओलीस ठेवलेला आहे पाकिस्तानला या सगळ्या प्रकारात. तर त्याला ओलीस तिकडे नॉर्थ कोरियासाठी सुद्धा वापरला जाईल, कारण नॉर्थ कोरिया आणि पाकिस्तान यांचं जे सख्य आहे त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा, हे जेव्हा घडेल तेव्हा त्याच्याबद्दल मी जास्त माहिती देईन. पण ज्या कोणाला इंटरेस्ट असेल की इराण मधलं रेजिम चेंज होणार हे आता उघड होत चाललेलं आहे, त्याला किती अवधी लागतो, इतकीच प्रतीक्षेची वेळ फक्त आलेली आहे आपल्यावरती. त्याच्यानंतर काय होईल त्याची दिशा तुम्हाला देऊन ठेवते. दरम्यान पाकिस्तानची ही जी दुटप्पी भूमिका आहे, ती भूमिका अशीच चालू राहील आणि ह्यांना अमेरिकेचे पाय धुण्याखेरीज दुसरं गत्यंतर उरलेलं नाहीये. त्यांचा त्यांच्या परराष्ट्र नीतीवरती जरा सुद्धा कंट्रोल नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.